लावते ते उगीच का? अगं माहितीये मला। रमाई नंतर हे सारं वैभव फक्त माझं असलं पाहिजे, फक्त माझं आणि आपल्या बाळाचं। आणि त्यामध्ये जर कोणी अडवा आला तर मी त्याला सोडणार नाही। पण तुम्हाला काय त्याचं? हो हो म्हणता फक्त, गमत्यासारखं हसत, चेष्टा मस्करी करत बसता। अगं यमुने, तुला खरंच कळत नाहीये का? अगं तोच तर खरा आपला संरक्षक मुखवटा आहे। तुझ्या त्या रमाईला आपल्या हेतूचा थोडासा जरी सुगावा लागला ना तर ती शिल्लक ठेवणार आहे आपल्याला। संशय येऊ नये म्हणून मी गमते असल्याचा मुखवटा घालतो। सगळ्यांना आपलंसं वाटावं म्हणून हसत खेळत राहतो। सासूबाई काय शोधतायत? पोराचा आवाज ऐकून आलात का? उठराय त्यांच्या नजरेत पडायला नको, तर खूप ओरडतील त्या आणि पुन्हा बिचारायला विहिरीत टाकतील। जेवणाचं ताट मला सांगितलं नाहीस? हे ताट कुणी आणून दिलं ते? हे बघ, अरे देवा, खिडकी चुकून उघडीच राहिली। आता त्यांना कळणार आणि त्यांनी विचारलं तर? खिडकी उघडी कशी? म्हणजे सखू खिडकी उघडून बाहेर गेली होती की काय? नाही, वाऱ्यामुळेच उघडलेली दिसतेय खिडकी। हिच्या अंगात तर तेवढे त्राणच नाहीयेत। विठुराय, गेले आहे सासूबाई? सुटलो आपण। बरं झालं की तू त्यांच्या नजरी नाही पडलास। विठुराय, भूक लागली असेल ना तुला? घे, जेवून घे। आधी तू जेवून घे, मग मी जेवेन। बघ, माझ्या आऊंना आपली काळजी